श्री स्वामी समर्थ. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 5 आणि 6. आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता अध्याय 5 घेऊया. नृगराजाची कथा. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे सर्व देव आणि तीर्थ गायीच्या शरीरात असल्यामुळे गायी हा प्राणी अतिपवित्र बनला आहे. पौलव ऋषींनी शांत होऊन गायीची पूजा केली आणि आपल्या आश्रमात त्याने नंतर अनेक गायी पाळल्या. ज्ञानी ऋषींच्या रागापुढे देवांचेही काही चालत नाही. मग मानवाची काय कथा? गोदान करण्यात घडलेल्या अपराधामुळे आणि ब्राह्मणाच्या रागामुळे पूर्वी नृग नावाच्या एका राजाला शिक्षा भोगावी लागली. ती कथा अशी. पूर्वी नृग नावाच्या राजाने अधिक मासात एक गाय ब्राह्मणाला दान दिली. ती गाय त्या ब्राह्मणाच्या घरातून रात्री निसटून परत नृगराजाच्या गोशाळेत आली. दुसऱ्या दिवशी राजाने योगायोगाने चुकून तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली. तो ब्राह्मण त्या गायीला घेऊन नेत असता वाटेत पहिल्या ब्राह्मणाने ती गाय ओळखली. तो म्हणाला, काय रे चोरा, नृगराजाने मला काल दान दिलेली ही गाय तू चोरून चालवलीस काय? छे छे, मी तुझी गाय कशाला चोरीन? अरे, ही गाय मला नृगराजानेच आज दान दिलेली आहे. ही गाय माझी आहे. तो दुसरा ब्राह्मण खूपच रागावला आणि म्हणाला, नाही नाही, ही गाय माझीच आहे. मी ओळखली आहे. रात्री ही माझ्या गोठ्यातून पळून गेली. तीच तू चालवली आहेस. सोड सोड, ही माझी गाय. अशा रीतीने त्या एका गायीबद्दल दोन ब्राह्मणात खूपच जोरजोराचे भांडण सुरू झाले. वाटेत बघ्या लोकांचीही गर्दी जमली. ती वर्दी थेट नृगराजापर्यंत पोचली. मग नृगराजा स्वतः तेथे आला. त्याने त्या दोन्ही ब्राह्मणांना ओळखले आणि ती गायही ओळखली. मग नृगराजाच्या लक्षात आले की आपल्या हातून एकच गाय या दोन ब्राह्मणांना दान दिल्याची चूक झाली आहे. आता त्या अपराधाबद्दल करणार तरी काय? नृगराजाने आपल्या हातून नकळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल दोन्ही ब्राह्मणांजवळ क्षमायाचना केली. पण छे, ते दोघेही नृगराजावर खूपच रागावले. प्रत्येकजण म्हणाला, हीच गाय माझी आहे. त्यांचे भांडण काही आवरेना. राजा म्हणाला, ही गाय आता फक्त एक जणाकडेच जाऊ शकते. दुसऱ्याला मी दुसऱ्या 2 गायी देतो अथवा तिच्या मोबदल्यात भरपूर द्रव्य देतो. पण काही केल्या ते दोघेही ऐकेनात. ते हट्टाला पेटले. शेवटी पहिल्या ब्राह्मणाने आडदांडपणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात सर्वसमक्ष चांगला चोप दिला आणि तो ती गाय घेऊन घरी गेला. दुसऱ्या ब्राह्मणाने विवळत राजाला शाप दिला. पुढे कालांतराने नृगराजा मरण पावला. यमराजाने त्याला सरड्याचे रूप देऊन अरण्यातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले. तेथे तो नृग सरडा दुःख भोगीत राहिला. श्रीकृष्णाची सांब, प्रद्युम्न वगैरे मुले एके दिवशी खेळत खेळत त्या विहिरीजवळ आली. त्यांनी विहिरीतील तो भला मोठा सरडा तडफडत असलेला पाहिला. त्यांना त्याची दया आली. त्यांनी सरड्याला वर काढण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना ते जमेना. मग स्वतः श्रीकृष्ण तेथे आले. श्रीकृष्णांनी त्या सरड्याला वर काढले. तोच काय नवल, त्या सरड्याचे रूपांतर एका दिव्य पुरुषात झाले. तो दिव्य पुरुष म्हणाला, श्रीकृष्णा, तुम्ही आज माझा हा उद्धार केलात. मी नृगराजा पूर्वजन्मात गोदानात चुकून ब्राह्मणाचा राग मी ओढावून घेतला. त्यामुळे सरडा होऊन येथे पडलो होतो. आता मी सुखाने स्वर्गात जातो. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, असे आहे महात्म्य त्या गोदानाचे. ब्राह्मण, ऋषी, देव यांच्या रागाचा परिणाम म्हणून पौलव्याची आणि नृगराजाची कथा तू ऐकलीस. आता पुढे 6व्या अध्यायात दीपपूजा आणि दीपदान यांची माहिती तसेच आणखी एक कथाही तुला सांगतो, ती तू ऐक. आता आपण या व्हिडिओमध्ये 5वा अध्याय बघितला. पुढचा अध्याय हा 6वा आहे. अध्याय 6. श्री गणेशाय नमः.
दीपपूजा आणि दीपदान. श्री लक्ष्मीने विचारले आणि नारायणाने सांगितले की अधिक मासात दीपपूजा करणे आणि सत्पात्रे ब्राह्मणाला दीपदान करणे हे कृत्य फारच पुण्यकारक आहे. या दानामुळे माणसाची सर्व पातके दूर होतात, मनाला उत्साह येतो, आयुरारोग्य, संतती, संपत्ती, सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते. दिव्याला दररोज नेमाने मनापासून नमस्कार जरी केला तरी सर्व फळे प्राप्त होतात. ज्या दिवशी अधिक मासात दीपदान करायचे त्या दिवशी प्रातःकाळी लवकर उठून शक्यतर थंड पाण्याने स्नान करावे. तीर्थस्नान घडेल तर फारच उत्तम होय. नंतर नेहमीप्रमाणे देवपूजा करून एका स्वच्छ जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा. आरास करावी. चौरंगावर किंवा पाटावर धान्यराशी ठेवावी. त्या राशीवर पाण्याने भरलेला कलश मांडावा. त्या कलशावरील पात्रात तांब्याचा किंवा धातूचा दिवा तुपवातीसह प्रज्वलित करावा. नंतर श्री गणेश, पुरुषोत्तम, राधिकेसह श्रीकृष्ण यांची आणि त्या दिव्याची पूजा षोडोपचारे करावी. तो दीप ब्राह्मणाला दान देऊन टाकावा. त्या ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र, पात्र, अन्न, शिदा, मिष्टान्न, भोजन आणि तांबूल, विडा, दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्या दिवशी आप्तेष्टांना पुरणाच्या धोंड्याचे भोजन घालावे. जावयाचा सत्कार करावा. जावयाला किंवा ब्राह्मणाला तुपात तळलेले धोंडे किंवा 30 अनारसे दान द्यावेत. बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे हे सुद्धा 33 या संख्येतच दान करावे. पूर्वी अधिक मासात गोदान, भूदान, हिरण्यदान वगैरे मोठमोठी दाने महिनाभर दररोज देत असत. पण त्या सर्व दानांपेक्षाही दीपपूजा आणि दीपदानाचे महत्त्व अपार आहे. मग दीपपूजेची एक लहानशी कथाही नारायणांनी सांगितली. ती अशी. पूर्वी सरस्वती नदीच्या तीरावर एका आश्रमात सुशर्मा नावाचा एक गृहस्थ राहत होता. भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. तथापि गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये तो पाळीत असे. सदा समाधानी राहणाऱ्या सदाचारी विचारी स्त्री पुरुषावर भगवान पुरुषोत्तम सदैव संतुष्ट राहतो. सुशर्म्याचा नित्यकर्म चालू असता अधिक मास आला. त्या महिन्यात विशेष व्रते, दाने करावीत, परंतु जितके सामर्थ्य सुशर्म्याला नव्हते. मग त्याने विचार केला आणि फक्त एक वेळ भोजन आणि तेही मौन पाळून सोपे व्रत करावे. अधिक मास महात्म्य ग्रंथाचे वाचन, श्रवण, मनन करून अखंड दीप प्रज्वलित करावा. दररोज दीपपूजा करायची आणि मग एके दिवशी ब्राह्मणाला तो दीपदान द्यायचा. एवढाच नियम आणि दान करावे. झाले. त्याचप्रमाणे त्याने व्रत आणि नियम चालू ठेवले. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम सुशर्म्यावर प्रसन्न झाले. त्यामुळे त्याला सदैव सुख, शांती आणि समाधान लाभले. अधिक मासातील कृष्ण एकादशीची रात्र होती. सुशर्म्याने रात्रभर जागरण केले. देवाजवळच्या नंदादीपाच्या प्रकाशात त्याने अधिक मास महात्म्य ग्रंथ वाचन केले. आता उद्या द्वादशी. द्वादशीच्या दिवशी निष्ठावान ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून दीपपूजा यथासांग करावी आणि दीपदान विधीपूर्वक द्यावे. असा विचार करून तो भल्या पहाटेच नदीवर स्नानासाठी गेला. तेवढ्यात काय गडबड झाली. देवाजवळील त्या नंदादीपाजवळ एक उंदीर आला. दिव्याची वात मंद झाली होती. वातीवर काजळी आली होती. ती वात पळविण्याचा त्या उंदराचा बेत होता. परंतु कोपऱ्यात एक मांजर लपून बसली होती. उंदीर हळूहळू दिव्याजवळ आला. तोच त्या मांजराने उंदरावर झडप घातली आणि आपले भक्ष्य बरोबर टिपले. या धरपकडीच्या धडपडीत एक मात्र अगदी विशेष गोष्ट सहजासहजी घडून आली. मांजराने उंदरावर उडी घेताच तिचा धक्का सहजच त्या
नंदादीपाला लागला. दिव्यावरील काजळी झटकली गेली. वात थोडी पुढे सरकली आणि तो दिवा पहिल्यापेक्षा अधिकच प्रकाशमान झाला. सुशर्म्याने स्नान केले आणि घरी येतानाच तो एका ब्राह्मणाला बरोबर घेऊन आला. देवघराजवळ येताच त्या दोघांनी नंदादीपाचा तो लख्ख प्रकाश पाहिला. त्याचे डोळे दिपले. आहाहा, काय ही भगवंताची लीला! आज माझ्या दीपदानाचा सुयोग. हा आगळा तेजस्वी प्रकाश! भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झालेले दिसतात, असा आनंद प्रदर्शित करून सुशर्म्याने ब्राह्मणांकडून यथासांग दीपपूजा करून घेतली. त्यानंतर त्याने निष्ठापूर्वक ते दीपदान ब्राह्मणाला दिले. सारा विधी आटपून ते दोघे अंगणात आले तर काय आश्चर्य! ते मांजर अंगणात मरून पडले होते. सुशर्मा आणि ब्राह्मण त्या मांजराच्या देहाकडे पाहत विचार करीत होते. तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान तेथे आले. विमानातील देवदूतांनी ते मांजर उचलून विमानात ठेवले आणि सुशर्म्यापुढे हात जोडून नम्रपणे ते देवदूत म्हणाले, चला महाराज, विमानात बसा. या मांजराच्या हातून रात्री नकळत दीपपूजा घडली म्हणून त्याचा उद्धार झाला आहे आणि आपण सतत या अधिक मासात दीपपूजा केली. आज आपण दीपदान दिले. या पुण्याईमुळे तुम्हाला भगवान पुरुषोत्तमाने हे विमान पाठवून थेट गोलोकात मानाचे स्थान दिले आहे. नंतर तो सुशर्मा विमानात बसला. ते विमान आकाशमार्गे निघून गेले. ब्राह्मण आ करून पाहत राहिला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, दीपपूजा आणि दीपदान यांचे अधिक मासातील हे श्रेष्ठ फळ मिळत असते. जो कोणी दीपदान करेल त्याला भगवान विष्णू हे त्याचं फळ अनंतपटीने देत असतात. त्यामुळे अधिक मासामध्ये दीपपूजेला खूप महत्त्व आहे. आता पुढील अध्यायात मी तुला दीपविध्वंसनाची एक कथा सांगणार आहे. ती तू चित्त देऊन ऐक. आपण या व्हिडिओमध्ये अध्याय 5 आणि 6 बघितला. पुढील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 7 बघूया. आता आज इथेच थांबूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.